नमस्कार मंडळी, मी आता देवरुखला आलो. देवरुख संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देवरुख हे गाव आहे आणि ते आमचं गाव आहे आणि त्या ठिकाणी मी आलेलो आहे. आता ज्या मी एस टी स्टँड देवरुख त्या ठिकाणी मी उतरलो आहे. एस टीतून आलो आणि उतरलो. त्या ठिकाणचे ग्रामीण भागातले लोक जे असतात ते तालुक्याच्या ठिकाणी येत असतात आणि आपले काही सामान वगैरे घेतात आणि एस टी पकडून परत जातात. एस टीतून येतात आणि एस टी पकडून परत जातात. त्यांना एस टी हाच पर्याय असतो थोडासा सर्वसामान्य माणसाकडे. काही ठिकाणी गाड्या वगैरे नसतात, त्यामुळे स्वतःच्या गाड्या नसतात, त्याच्यामुळे ते एस टीचा आधार घेऊन येत असतात. आणि हा बघा समोर इथे डेपो आहे आणि मी तो डेपो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे ग्रामीण भागामध्ये अशा एस टी वगैरे असतात आणि लोक आपापले सामान वगैरे घेऊन असे जात असतात. आपापल्या घरी जायचं, त्यांना दुकान वगैरे असं काही जवळ नसतं, त्याच्यामुळे ते जातात. ती थोडीशी एस टी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा इथे एस टी अशा उभे आहेत. संगमेश्वर आरवली मागचा 2292 देवरुख संगमेश्वर आरवली मागचा. त्या लोकांशी घेऊन खेडेगावातून लोक आलेले आहेत आणि इथे येता उतरणार आहेत. इथं उतरून ते आपापल्या काही सामान वगैरे घेणार आहेत आणि सामान घेऊन ते परत एस टीत पकडून जाणार आहेत. यूट्यूबला मागे गाडी यूट्यूबला आपलं स्थानिक टाकत लोकांशी आलेले आणि आता ते आपलं एस टी पकडून आले. एक एस टी लागलेले आणि इथं लोक थांबलेले. देवरुख आणि देवरुख या ठिकाणी आपण पोहोचलो. हे लोक इथं बसलेले आहोत. थँक्यू, धन्यवाद. हे लोक आपापले सगळे सामान वगैरे खरेदी घेऊन चाललेत आणि आता ते आपापल्या गावाला जाणाऱ्या गाड्या पकडतात. आपल्या खेडेगावात जाणाऱ्या गाड्या वगैरे पकडत असते आणि त्यांना गाडी हा एकच पर्याय असतो. लोक इथं बघा थांबलेले आहेत आणि ती काही लोक इथं गाडीमध्ये बसलेले आहेत आणि आपण दाखवू.
आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.